बातमी गुजरातमधून आहे। गुजरातमधील कच्छ जिल्ह्यामध्ये आशिया खंडातील सगळ्यात मोठ्या ग्रीन एनर्जी प्रकल्पाचं काम आता वेगाने सुरू आहे। अदानी समूहाकडून उभारण्यात येणारा हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। पाकिस्तान सीमेजवळच खावडा परिसरामध्ये हा मेगा प्रोजेक्ट साकारतोय आणि विशेष म्हणजे हा प्रकल्प सीमा रेषेपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर उभा राहणार आहे आणि त्यामुळे सोलर ऊर्जा आणि पवन ऊर्जेचा संगम या प्रोजेक्टमध्ये दिसून येईल। पॅरिस शहरापेक्षा सुद्धा 5 पट अधिक क्षेत्राचा वापर या प्रकल्पासाठी केला जाणार आहे। तर देशाच्या हरित ऊर्जा क्षमतेमध्ये यामुळे मोठी भर पडणार आहे। तर भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे। देशातल्या अनेक भागामध्ये उष्णतेचा पारा वाढला आणि बऱ्याच ठिकाणी विजेची मागणी दुप्पट तिप्पट झालेली आहे आणि मी अशा एका ठिकाणी आलेलो आहे ज्या ठिकाणाला ग्रीन प्रोजेक्ट म्हणून खरं तर ओळखलं जातंय। गुजरात राज्यातल्या कच्छ जिल्ह्यातल्या खावडा इथं मी आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय। अदानी ग्रुपच्या वतीनं जो ग्रीन प्रोजेक्ट सध्या तयार केला जातोय त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। आपण जर पाहिलं तर 538 स्क्वेअर किलोमीटर इतक्या परिसरामध्ये हा संपूर्ण प्रकल्प आहे। सोलार पॅनल्स जे आहेत ते या ठिकाणी लावले जात आहेत आणि 410 पवनचक्क्या आत्ता या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। त्या पुढच्या उद्दिष्ट त्यांचं जे आहे ते 700 पेक्षा जास्त असणार आहे आणि आजच्या घडीला इथं 4751 मेगावॅट इतकी वीज निर्मिती जी आहे ती केली जाते। तर काल 5602 मेगावॉट इतकी वीज निर्मिती या संपूर्ण प्लांटवर करण्यात आलेली होती आणि 1,70,00,000 घरांपर्यंत ही सगळी जी वीज आहे ती आतापर्यंत पोहोचलेली आहे। 538 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे आपण विचार करू शकतो की पॅरिस शहराच्या 5 पट क्षेत्रावर हा संपूर्ण प्रोजेक्ट आहे तो उभा करण्यात आलेला आहे। आणि पाणी कमी असल्यामुळे या भागामध्ये वाळवंटी प्रदेश आहे हा, त्यामुळे पाणी कमी असल्यामुळे ज्या ह्या सोलर प्लेट्स आहेत त्या सगळ्या प्लेट्स रोबोट्सद्वारे ड्राय क्लीन केल्या जाणार आहेत। तशा पद्धतीची जी सिस्टीम आहे ती या ठिकाणी लावण्यात आली आहे। त्यासाठी जवळपास 36,000 रोबोट्स जे आहेत ते काम करणार आहेत। संपूर्ण या प्रकल्पामुळे 63 मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन जे आहे ते कमी होणार आहे। त्यामुळे पर्यावरणाचा एक प्रकारे समतोल राखायचा प्रयत्न किंवा पर्यावरणाला हानी पोचू नये याचा देखील प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून केला जातोय। भुज शहरापासून जवळपास 115 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प जो आहे तो आहे आणि या संपूर्ण प्रकल्पामध्ये जी वीज तयार होते ती खावडा पोलिंग स्टेशन त्याचबरोबर भुजमधलं जे पोलिंग स्टेशन आहे तिथं पाठवली जाते। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, समोर जे आपण तिरंगा झेंडा पाहतोय त्याच्या स्ट्रेट जर समोर आपण पाहिलं तर जी सोलर पॅनल्सची लाईन दिसते याच दिशेला म्हणजेच पश्चिमेला जवळपास 15 ते 16 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानची बॉर्डर आहे। त्यामुळं भारतीय सैन्य दलाच्या सगळ्या अटींची पूर्तता करूनच हा प्रोजेक्ट खरं तर या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि अदानी ग्रुपमार्फत संपूर्ण याची ही सगळी जी उभारणी आहे ती करण्यात आलेली आहे। एकंदरीतच पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी देशाचं जे GDP असेल किंवा अर्थव्यवस्था आहे ती मजबूत करण्यासाठी आणि ग्रीन कार्बन म्हणजे ग्रीन एनर्जी जी आहे ती तयार करण्यासाठी एक मोठं पाऊल अदानी ग्रुपनं या निमित्तानं उचललेलं आहे आणि देशातला सगळ्यात मोठा ग्रीन प्रोजेक्ट म्हणून या प्रकल्पाला आता ओळखलं जात आहे। संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, खावडा, गुजरात।